सर्वांना नमस्कार. वर्ष 26-25 मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा 22,26,00,000 एवढ्या जमीचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प हा जिथे सादर करण्यात आले आहे त्याला मान्यताही दिली गेली आहे. थोडं डिटेल सांगू. तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने काही नवीन गोष्टी करायचा प्रयत्न केलेले आहे. लाभार्थ्यांचं सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला आहे. समजा आमच्या सोलर पॅनल लावायचे सीमावर्ती शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी 50 लाख वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे. कृषी विभागात आपण ड्रोन FPOs ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे. बायो लॅब्स प्रत्येक FPO ला म्हणजे एक तालुक्याला एक FPO ला बायो लॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठीही यावर्ष तरतूद केली गेलेली आहे. आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावं तर यावर्षी आपण थोडंसं दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि 3 ते 4 PHCs ला जिथे सर्वात जास्त मोठी OPD असते तिथे आपण मॉड्युलर डिलिव्हरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत. तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे माझी 1.5 वर्षाची जी शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिला बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे. धन्यवाद. जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी एक तर आमची जी वसुली आहे आमची जे काही नियमित गाडे असतात आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली जसं की आपण जिल्हा परिषदेची गाडीची वसुली मागच्या 1 वर्षात 20 लाखांनी वाढवली म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी. आणि आमची जी मोठी ग्रामपंचायत आहे समजा बाजूची वाडी घेतली विष्णुपुरी घेतली बारड घेतली नरसी घेतली इथे आपण जे की कर रिवाईज करतो ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण प्रयत्नात आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करची सुद्धा आमची उत्पन्नाची वाढ होईल. मॅडम, मुखेड आणि देगलूरमध्ये अतिक्रमण झालेल्या जिल्हा शाळेवर त्याच्याबद्दल काय करणार का? देगलूरच्या शाळेवरचं जे अतिक्रमण होतं ते तर तिथे नगरपालिकांनी काढलेलंच आहे आणि मुखेडचं जे आहे त्याच्यावर आपण कार्यवाही सुरू आहे आणि त्याच्यावरही लवकर निर्णय घेणे. मॅडम, नांदेड जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज स्कूल आहे येस, मल्टीपर्पज आणि तरोडा हे जे 2 जागा आपण बघतोय नांदेड जिल्हा परिषदेच्या ते दोन्ही सबज्युडाइज केसेस आहे. त्याच्यावर बऱ्यापैकी नोटिसेसही झालेले आहे. नोटिसेसवर सुद्धा हायकोर्टाने स्टे दिली होती कारण की तिथे लिगल प्रोसेसेस इन्व्हॉल्व राहतात आणि आपण तिथे आमचे लॉयर्सला पॅनलला बोलून तिथे लवकरच्या लवकरात सुनावणी भेटेल आणि त्याच्यात काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण की जागा म्हणजे फारच महत्वाची आहे आणि त्याच्यावर आमच्या जो प्रश्न आहे न्यायालयाने खूप वर्षापासून तिथं बांधकाम झालं व्यवसाय सुरू झाले तरी पण आपली भूमिका काहीच नाही जिल्हा परिषद. आमची भूमिका ही होती की आपण जी की जागा आहे त्याच्यावर आपण नोटीस देऊ शकतो जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेलाही कळवलेलं आहे आमच्याकडून जितकं आमच्या हातात आहे. तर त्या नोटीसवर आता हायकोर्टाची स्टे आलेली आहे की काही लिगल प्रोसेसेस पूर्ण झाले नाही आणि अतिक्रमण जुना पण आहे तर तो लिगल प्रोसेसेस पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद ऍज तिथे जाऊन त्या अतिक्रमणाला स्वतः काढू शकतो. आपली लिगल टीम कमी पडते? नाही, कमी पडत नाही. तिथे सुनावणी चालू आहे आणि आमच्याकडे सगळे पुरावे डॉक्युमेंट्स आमची चतुर्सीमाची मोजणी तिथे झालेली आहे असं कुठे कमी नाही इमारत उभी राहिलेली आहे. पण मी तेच म्हणते जोपर्यंत लिगल प्रोसेसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय होणार नाही. जिल्हा परिषद शाळा जे बंद पडली आहे म्हणजे शासनाकडून बंद केलेली गेली आहे की बंद पडण्याच्या मार्गावर आहे?
मुलं कमी आहे. तर जिथे मुलं कमी आहे तिथे बघा आमच्या जिल्हा परिषदेला जिथे मुलं कमी आहे आपण नेहमी प्रयत्नात राहतो की गावात असणारे सगळे मुलं तिथे शिकायला आले पाहिजे. आणि समजा त्या मुलांना असं वाटत असेल किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी शिकलं पाहिजे, तर तेही त्यांची चॉईस असते आणि म्हणून ते चॉईस किंवा तो जो निर्णय आहे ते वापरतात. पण आपण की ते गावाच्या सगळ्या शाळेच्या बाहेर असणारे मुलांनी तिथे शिकलं पाहिजे. आपण त्याच्यात नेहमी प्रयत्नात राहतो. आरटी अंतर्गत गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश मिळतो, परंतु त्याच्या अंतर्गत नामांकित शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. असे 2-3 शाळा कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो आणि आरटी मधून त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यांचे पालक, आई वडील दोन्ही प्रवेश आहेत, काहीचे वडील प्रवेश आहेत. अशा मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला आता सर एक्झॅक्ट असं प्रकरण जे तुम्ही मला सांगताय माझ्यासमोर आलं नाही. पण EWS ची जी कॅटेगरी आहे, जर त्या क्लास 4 जरी असेल कर्मचारी आणि त्यांनी सॅटिस्फाय केले असेल तर त्यांना भरती भेटते. पण एक्झॅक्ट समजा तो क्लास 1 अधिकारी आणि तरीही आहे तसे प्रकरण माझ्यासमोर नसेल आपण सांगावं आपण ऍक्शन घेऊ. उत्पन्नाचे 8 वर्षाला 1 लाख येस येस येस. वेतन चाललेलं आहे. पण यांची महिन्याला उत्पन्न 1 लाख रुपये अशा पालकांच्या मुलांना प्रवेश दिला आणि ती गव्हर्नमेंट करून जाते. सर म्हणजे खरोखर सांगायचे असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेले नाही. जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर ऍक्शन घेऊ. आरटी म्हणून शाळा आहे की जिथलं प्राथमिक जे आरटी म्हणून लागते ते बाहेरचे शिक्षणही मोफत राहतं, पण काही शाळेतले फीस मागतात. अशा म्हणजे या व्हिडिओच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हेही सांगू इच्छिते की जर असा प्रकार जसं यांनी सांगितलं फीजचा घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट करण्यात यावा. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे 100 दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक सीओने, प्रत्येक अधिकाऱ्यांनी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचा आहे